नमस्कार, आपण पाहता ॲनालायझर. मी आहे सुशील कुलकर्णी. पुन्हा एकदा ईडीची चर्चा सुरू झालेली आहे. ईडीचा फेरा आता एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे आणि खडसेंना समन्स पाठवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ईडीची अशी समन्स आणि ईडीची ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे अगदी अनिल देशमुखांच्या मागे ईडी लागली आहे, त्याच्या आधी अनेकांच्या मागे ईडी लागली होती, आता प्रताप सरनाईकांच्या मागे ईडी होती, ती आता खडसेंच्या मागे लागली आहे. पण होताना काही मात्र शून्य दिसत आहे. म्हणजे साहजिक आहे, जितके अधीर आपण होऊ ना तितकी हा विलंब अधिक विलंब वाटत असतो. पण एक ईडीची कार्यपद्धती लक्षात घ्या. ईडीनं समन्स पाठवलं म्हणजे हजर राहिलंच पाहिजे असं नाही. अगदी प्रताप सरनाईकांना 20पेक्षा अधिक समन्स पाठवलेले आहेत, पण प्रताप सरनाईक अजून ईडीच्या समोर हजर झालेले नाही आहेत. अनिल देशमुख देखील ईडीच्या समोर जाणं टाळतायत, पण हे टाळणं खडसेंनी केलेलं नाही आहे. खडसेंच्या जावयाला थेट अटक झालेली आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय हे आर्थिक विषयामधल्या गुन्ह्यासंबंधीची चौकशी करतं. फौजदारी नव्हे, आर्थिक गुन्ह्यासंबंधीची चौकशी करतं. याला एक रितसर प्रोसिजर आहे. म्हणजे ईडी चौकशी करतं, तपासणी करतं, चौकशी करतं, निष्कर्षावर येतं, मग गुन्हा दाखल होतो, मग त्याला अटक वगैरे होते. हे सगळे ही पद्धत आहे आणि ती रितसर पद्धत होत असते. एखादा गुन्हा घडला, तो उघड झाला की लगेच अटक होईल असं नाही होत. म्हणजे पी चिदंबरमच्या विषयामध्ये, कार्ती चिदंबरम आणि पी चिदंबरमच्या विषयामध्ये एक मोठा काळ जावा लागला होता अटक करण्यासाठी. म्हणजे अगदी तो गुन्हा झाला आहे असं वाटणे, कॉन्क्रीट त्या लेवलवरती येणे, ते पुरावे जमा करणे, ही प्रक्रिया ईडीला पार पाडावी लागते. म्हणजे जशा अन्य तपास यंत्रणा आहेत, CBI, CID यासारखी यंत्रणा ईडी नाही आहे. म्हणजे तसे अधिकार जरी असले तरी ईडी तशा स्वरूपाची यंत्रणा नाही आहे. ती फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये काम करत नाही, ती आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये काम करते. त्यामुळं एका विशिष्ट कार्यपद्धतीमध्ये एक प्रोटोकॉल पाळून ईडीला ही कारवाई करावी लागते. त्यामुळे समन्स पाठवणे, पुन्हा पुन्हा बोलवणे, नाही आलं तर मग न्यायालयाकडून परवानगी घेऊन बोलवणे, मग अटक करणे, अशा प्रक्रिया ईडी करत असते. या प्रक्रियेमध्ये आपल्या न्याय प्रक्रियेनुसार विलंब लागतो हे खरं आहे. म्हणजे प्रताप सरनाईकांचं प्रकरण देशमुखांच्या आधीच आहे, पण प्रताप सरनाईक अजूनही ईडीच्या समोर चौकशीसाठी हजर झाले नाही आहेत. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेलेत या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून. आता जर सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही तर मग मात्र ईडी अनिल देशमुखांच्यावरती हात टाकणार, उचलणार आणि घेऊन येणार. तसंच खडसेंच्या जावयाच्या विषयामध्ये अगदी परफेक्ट क्ल्यू ईडीला मिळाले, परफेक्ट पुरावे मिळाले, म्हणून ईडीनी खडसेच्या जावयांना उचलण्याचं धाडस केलं. जावयांच्या चौकशीनंतर खडसेंना समन्स पाठवलाय आणि या समन्सला आता खडसे काय उत्तर देतात, कशा स्वरूपात बोलतात ते देखील बघितलं जाईल. खडसेंवरची ईडीची कारवाई ही महत्त्वाची आहे, कारण खडसेंनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन अशा स्वरूपाचं विधान केलेलं होतं. आता मी सीडी लावेन असं म्हणणारे खडसे सीडी लावणार आहेत का, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, जी सीडी लावायची खडसेची इच्छा आहे ती सीडी आता खडसेंच्याकडं आहे का, की ज्यांच्याकडं ती सीडी होती त्यांनीच खडसेपासून फारकत घेतली आहे, की ते व्यक्ती ज्यांची सीडी आहे त्यांना मॅनेज झालेत. खडसेंनी सीडीची धमकी दिली खरी, पण खडसेंना सीडीसमोर आणणं जमलंच नाही. पण खडसेंच्या मागं ईडी लागली. एवढंच नाही तर जावयाच्या वर थेट ईडीनं हात घालत जावयाला अटक करून टाकली आहे. महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांना आता ईडीचं शुक्लकाष्ठ मागं लागल्यानं त्रासामध्ये जावं लागणार आहे. 12 आमदार राज्यपालांनी निवडले नाहीत म्हणून विरोधी पक्षाचे 12 आमदार निलंबित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागं आता ईडीचं शुक्लकाष्ठ आहे. म्हणजे प्रताप सरनाईकांची चौकशी सुरू आहे, बँकेच्या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे, बँकेच्या शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये, त्यात अजित पवार सुद्धा येतात. खडसेंची चौकशी सुरू आहे, अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे, ती चौकशी अनिल परबांच्या मागं लागण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर ते जे संदेसराचं प्रकरण आपण बघितलं होतं
त्यात ज्या ज्या व्यक्तींच्या मागं ईडीचा ससेमिरा लागलाय, ज्यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्यात, म्हणजे खरं तर संदेश सराचं जे प्रकरण आहे ते प्रकरण 2 वर्षापूर्वीचं आहे, साधारणतः 3 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे. या 3 वर्षाच्या पूर्वीच्या प्रकरणामध्ये आत्ता दिनो मोरिया आणि काही लोकांची मालमत्ता, संजय खान, दिनो मोरिया या लोकांची मालमत्ता आत्ता जप्त केली आहे ईडीने. आणि संजय खान, दिनो मोरिया आणि संदेश सरा या दोघांचे संबंध थेट मातोश्रीशी आहेत अशी ही चर्चा आहे, असाही आरोप होतोय. म्हणजे नितेश राणे तशा स्वरूपाचा गंभीर आरोप करतायत. त्यामुळे या ईडीच्या दिनो मोरियाच्या चौकशीची झळ थेट मातोश्रीपर्यंत पोहोचणार आहे. खडसेंच्या चौकशीची झळ अनेकांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि हेच चौकशीमध्ये होणं हे खडसेंसाठी आता अडचणीचं ठरू शकणार आहे. ज्या वेळेला खडसेंनी धमकी दिली ती धमकी प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आता खडसेमध्ये उरलेली नाही आहे, हे देखील सगळ्यांना स्पष्टपणे कळलेलं आहे. कारण एवढे तमाशा होऊन सुद्धा खडसे गप्प बसतात, चौकशी झाली असताना सुद्धा शिडी लावत नाहीत. हा एक आश्चर्यकारक विषय आहे. म्हणजे आता ईडीचा फास असा आवळला जातो आहे की राज्यातील सत्ताधाऱ्यांना यापुढे श्वास घेणं कठीण होणार आहे. म्हणजे लफडे घडलेच नाहीत असं नाही आहे, म्हणजे राजकीयदृष्ट्या चौकशी चालू आहे आणि मला मुद्दाम अडकवलं जातं, हा जो आरोप होतोय हा खोटा असतो. अशा स्वरूपाचं काहीतरी घडलेलं असतं. जाळ असतो तेव्हाच धूर निघत असतो, आणि धूर निघाला आहे याचा अर्थ कुठेतरी जाळ लागला आहे असाच त्याचा अर्थ असतो. तसंच ईडीची चौकशी सुरू झाली आहे तेव्हा घोटाळा झाला आहे हे नक्की असतं. फक्त त्या घोटाळ्यात ही माणसं सहभागी आहेत का हे सिद्ध करायचं असतं. राजकारणी चाणाक्ष असतात, लवकर सिद्ध होऊ देत नसतात. त्यामुळं घोटाळे झालेत हे स्पष्ट आहे. बरं, हा घोटाळा जो खडसेंचा घोटाळा आहे तो भाजपनं उघड केलेला घोटाळा नाही आहे, तो विरोधी पक्षानं उघड केलेला घोटाळा आहे. आता खडसे ज्या पक्षाने उघड केला आहे त्याच पक्षामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं या घोटाळ्यात आता खडसेंवरती कारवाई करणारा हा भाजप आहे. म्हणजे खडसे भाजपत होते तेव्हा भाजप याला लपवू पाहत होता, आणि प्रत्यक्षात फडणवीस सरकारने ही चौकशी देखील आरंभलेली होती. आता खडसे राष्ट्रवादीत आहेत, ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे आहेत, आणि खडसेंच्या या घोटाळ्याची चौकशी भाजपची सत्ता असलेली यंत्रणा करणार आहे. त्यामुळे या प्रकारात आता खडसेंची गोची उतारवयात अधिक वाढणार आहे. एवढं मात्र नक्की आहे, या प्रकारातून हे नेते सुटतात सही सलामत की ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकतात हे पाहणं अजून रंजक असणार आहे. नमस्कार.